नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, सध्या पूर्ण भारतामध्ये आणि आपल्या विशेषतः महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडालेली आहे किंवा एकच जास्त प्रमाणामध्ये चर्चा आहे, ते म्हणजेच काय झालेलं पक्षांतर। जे खासदारांचं आणि आमदारांचं पक्षांतर झालं त्या संदर्भात आपल्या महाराष्ट्रातही आणि अजून एक राज्य आहे ते म्हणजे पश्चिम बंगाल, या राज्यातही तेवढीच चर्चा या मुद्द्याबद्दल होत आहे। आणि जेव्हा या मुद्द्याबद्दलची चर्चा झाली तेव्हा परत एकदा चर्चेमध्ये आला होता तो एक कायदा होता, त्या कायद्याचं नाव होतं पक्षांतर बंदी कायदा, जो 1985ला आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये आलेला आहे। लक्षात ठेवा की जेव्हा एखादा मुद्दा खूप चर्चेमध्ये असतो तेव्हा तो परीक्षेमध्ये विचारला जाण्याची खूप जास्त शक्यता असते। परंतु हा मुद्दा असा आहे की आज आपण लोकशाहीमध्ये राहतोय, सो लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीला अशा गोष्टी जाणून घेण्याचा अधिकार असतो, कारण की आज राजकीय हक्क प्रत्येक व्यक्तीला आहे। विशेषतः आपण जर बघितलं तर आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये ज्या व्यक्तीचं वय 18 वर्षापेक्षा जास्त आहे आणि ज्या व्यक्तीचं मतदार यादीमध्ये नाव आहे असा व्यक्ती मतदान करू शकतो, तर अशा प्रत्येक व्यक्तीला हा मुद्दा समजून घेणंही तेवढं गरजेचं आहे। त्याच्यामुळंच अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि कमीत कमी वेळामध्ये परीक्षाभिमुख तसेच हा मुद्दा अतिशय खूप चर्चेचा मुद्दा आहे, या अर्थाने आपण काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत। सो आपण मुद्द्याचा डिस्कशन करताना चर्चेमध्ये सध्या काय आहे, याचा बॅकग्राऊंड काय होता, याचा परिणाम काय होऊ शकतो, या सर्व गोष्टी आपण डिस्कस करणार आहेत। तसेच आपण या कायद्याचे काय फायदे आहेत, काय तोटे आहेत, या सुद्धा सर्व गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत। सो तुमच्या मित्रांपर्यंत या सेशनची नक्की लिंक शेअर करा, जेणेकरून कुठल्याही परीक्षेमध्ये हा जर प्रश्न विचारला किंवा याच्यावरती प्रश्न आला तर तो तुमचा चुकला नाही पाहिजे। सो आपण सुरुवात करूयात। टायटल दिसत असेल बघा तुम्हाला, बंडखोर खासदार आणि आमदारांचं। महाराष्ट्रामध्ये झालेलं आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या 6 खासदारांचं हे पक्षांतर किंवा त्यांनी बंडखोरी केली असं म्हणता येतं आपल्याला। दुसऱ्या बाजूला पश्चिम बंगालच्या निवडणुका नुकत्याच झाल्या विधानसभेच्या, त्यानंतर तृणमूल काँग्रेस या पक्षाचा जेव्हा पराभव झाला त्या पक्षाच्या काही आमदारांनी केलेलं बंडखोरपणा होता। सो यांचं निलंबन होऊ शकतं का, असे बरेच क्वेश्चन आपल्या भारतीयांच्या मनामध्ये आलेले आहेत। सो आपण नक्की कायदा काय सांगतोय, त्याच्यामध्ये कुठल्या तरतुदी आहेत, या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे डिस्कस करणार आहोत बघा। सो सुरुवातीला बघूयात आपण की हा मुद्दा नक्की चर्चेत का होता, या मुद्द्याची पार्श्वभूमी आपल्याला नक्कीच समजून घेता येते बघा। तर पहिलं कारण म्हणजे की आता महाराष्ट्राचे जे 6 खासदार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे पक्षातून बाहेर गेले, त्याच्यापूर्वीच काही दिवसांपूर्वीच तृणमूल काँग्रेसमधली झालेली एक फूट होती किंवा तृणमूल काँग्रेसमध्ये झालेला हा बंडखोरपणा होता, जो पश्चिम बंगालमधला मुख्य पक्ष म्हणून ओळखला जातो। ममता बॅनर्जींनी ज्या पक्षाची स्थापना 1998 मध्ये केली होती तर तो तृणमूल काँग्रेस पक्ष। लक्षात ठेवा 2026ची जी विधानसभेची निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसचा पराभव झाला, अतिशय दारुण पराभव झाला। आणि हा पराभवानंतरनं विधानसभेमधल्या 80 पैकी 58 आमदारांनी वेगळा गट एक काय केला, स्थापन केला। तसंच ही झालं आमदारांचं। तिथल्या खासदारांपैकी सुद्धा जर तुम्ही बघितलं, लोकसभेचे जे 29 खासदार आहेत त्याच्यापैकी 20 खासदारांनी वेगळा गट स्थापन करण्याची घोषणा केली आणि बंडखोर खासदार जे होते त्यांनी नॅशनल सिटीजन्स पार्टी ऑफ इंडिया हा जो पक्ष आहे या पक्षामध्ये विलीन होण्याचा दावा केलेला आहे। तशी त्यांनी ओम बिर्ला यांच्याकडे नोटीस सुद्धा दिलेली आहे। हा पहिला मुद्दा होता, हा मुद्दा चर्चेमध्ये राहण्याचं हे पहिलं कारण होतं। दुसरं कारण म्हणजे रिसेंटली आपल्या महाराष्ट्रात जो ट्रेंडिंगला मुद्दा आहे तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामधली दुसरी फूट होती जी महाराष्ट्रामध्ये झाली बघा। याच्यापूर्वी आपण एकदा अशी फूट बघितलेली आहे, ज्यावेळेस 2019च्या इलेक्शन झाल्या होत्या आणि त्यावेळेस कुठलंच सरकार बनत नव्हतं। शेवटी 28 नोव्हेंबर 2019ला महाविकास आघाडीची स्थापना झाली होती आणि महाविकास आघाडीचं सरकार बनल्यानंतरनं उद्धव ठाकरे कुठल्याही सभागृहाचे सदस्य नसताना विधान परिषदेचे सदस्यत्व पुढे जाऊन त्यांनी घेतलं, तो भाग वेगळा, परंतु कुठल्याही सभागृहाचे सदस्य नसताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते। त्यांच्याच काळामध्ये कोरोना आला होता आणि अचानकच 2022 मध्ये त्यांच्यामधूनच काही गट बाजूला पडला, ज्यांना आपण शिंदे गट म्हणून ओळखतो, एकनाथ शिंदे गट, जे आपले सध्या महाराष्ट्राचे डेप्युटी सीएम आहेत बघा। सो 2022 मधील पहिल्या मोठ्या फुटीनंतर एकनाथ शिंदेचा तो बंड समजला जातो। गुवाहाटी वगैरे तुम्हाला माहिती असेल, काय झाडी काय डोंगर, हे सगळे डायलॉग त्यावेळेस गाजलेले होते। त्यानंतर आता 2026 मध्ये लोकसभेमधल्या 9 पैकी 6 खासदारांनी काय केलेले आहे, बंडखोरी केलेली आहे। बरं, हे प्रकरण इथंच थांबलेलं आहे का, तर नाही। या 6 खासदारांनंतरनं आमदारांमध्ये सुद्धा अशी चर्चा आहे की काही आमदार हे पक्षातून बाहेर पडण्याच्या मार्गावरती आहेत, ते सुद्धा बंडखोरी करण्याच्या मार्गावरती आहेत, शिंदे गटाच्या संपर्कामध्ये ते आहेत।
त्याच्यामुळं ठाकरे गटासमोर एक आता अस्तित्वाचं मोठं संकट निर्माण झालेलं आहे. त्याच्यामुळेच तुम्ही वेगवेगळ्या सभा बघताय, वेगवेगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया बघताय. मी परत एकदा सांगेल की जेव्हा हा तुम्ही मुद्दा समजून घ्याल त्यावेळेस तुमची अवश्य तुमचे जे वैयक्तिक प्रतिक्रिया आहे किंवा वैयक्तिक जे ओपिनियन्स आहेत हे तुम्ही आपल्या व्हिडिओच्या खाली द्यायला विसरू नका. तर आता आपण बघूयात की नक्की झाला होता मुद्दा कुठून हा सुरू. मी थोडी लिंक सांगतो तुम्हाला, म्हणजे मुद्दा समजायला तुम्हाला थोडा अजून काय होईल, सोपं वाटेल बघा. कारण की परिपूर्ण असा हा व्हिडिओ आपण बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, भारताच्या स्वातंत्र्यानंतरनं पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या त्या 1952 मध्ये झाल्या होत्या. आणि 1952च्या निवडणुकांचं जे वैशिष्ट्य होतं ते म्हणजे एकाच वेळेस विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. म्हणजे भारतामध्ये सुरुवातीला एकाच वेळेस विधानसभा, म्हणजे भारतातल्या जेवढ्या सगळ्या विधानसभा आहेत त्या विधानसभाच्या निवडणुका आणि लोकसभेच्या निवडणुका सोबत पार पडल्या होत्या. आज तसं आपल्याला बघायला मिळतं का? नाही बघा. मग 1952ची ही पहिली निवडणूक झाली. दुसरी निवडणूक झाली होती 1957ला. ही निवडणूक सुद्धा सेम विधानसभा आणि लोकसभा एकत्रच निवडणुका पार पडलेली होती. अगदी त्यानंतरची तिसरी निवडणूक जी आहे ती 1962 मध्ये झाली. ती सुद्धा विधानसभा आणि लोकसभा एकत्र निवडणूक होती. आणि त्यानंतरची जी चौथी निवडणूक झाली 1967ची, तिथून मात्र हे काय झालं, शेड्यूल त्या निवडणुकीला थांबलं. म्हणजे 1967ची शेवटची निवडणूक अशी झाली होती की जी लोकसभा आणि विधानसभा एकत्र झाली होती. म्हणजेच तुम्ही बघितलं तर 1952, 1957, 1962 आणि 1967 अशा 4 निवडणुका ज्या पहिल्या झाल्या त्या लोकसभा आणि विधानसभा सोबत झालेल्या होत्या. त्याच्यामुळे तिथं मोनोपॉली पक्षाची होती. हे तर गोष्ट तुम्हाला सुरुवातीच्या काही काळामध्ये जाणवते आपल्याला. आणि त्या काळी पक्ष होता मोनोपॉलीमध्ये, तो म्हणजे काँग्रेस. परंतु हळूहळू 1960च्या वर्षानंतरनं आपल्या भारतातल्या अनेक प्रादेशिक भागांमध्ये वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षांचा उगम व्हायला सुरुवात झाली. आणि त्यातलाच एक पक्ष जो आता आपण चर्चा करतो तो म्हणजे शिवसेना. या शिवसेनेची स्थापना 1966 मध्ये झाली बघा. सो त्या अर्थानेच भारतामधल्या प्रत्येक राज्यामधल्या प्रादेशिक भागांमध्ये काय झाली होती, वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षांची स्थापना झाली होती. आणि प्रत्येकाला आपली महत्त्वाची राजकीय महत्त्वाकांक्षा जी आहे ती त्यांनी ओळखून काँग्रेसमधून ते बाजूला पडलेले होते. त्याचाच परिणाम झाला होता 1967च्या निवडणुकीमध्ये की ह्या निवडणुका अशा आहेत की ज्या निवडणुकीमध्ये एक हाती सत्ता काँग्रेसला मिळालेली नव्हती. त्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला सपोर्ट कोणी केला होता? CPI-M या पक्षाने केलेला होता किंवा डाव्या विचारसरणीच्या पक्षाने काँग्रेसला सपोर्ट केलेला होता. त्याच्यामुळं काँग्रेस नेहमी म्हणतं की आम्ही उजवे पण नाही, आम्ही डावे पण नाही. परंतु काँग्रेस जर तुम्ही राजकीयदृष्ट्या बघितलं तर हे थोडं डावीकडे झुकलेलं आहे. दुसऱ्या बाजूला उजव्या विचारसरणीचा पक्ष आपल्याला सर्वांना माहितीच आहे, जो सध्या सत्तेमध्ये आहे, भारतीय जनता पार्टी, ज्या पक्षाची स्थापना 1980 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी केलेली होती. आता मूळ मुद्दा समजून घ्या की 1967 पर्यंत अशी परिस्थिती झाली जी आता तुम्हाला मी सांगितली. पण ह्या निवडणुका ज्यावेळेस झाल्या, निवडणुकांचे निकाल ज्यावेळेस हातामध्ये येतात त्यानंतरनं भारतीय राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनस्टॅबिलिटी तयार झाली. इनस्टॅबिलिटी ज्याला म्हणतो आपण, अस्थिरता. आणि कुठेतरी जेव्हा आपण आपल्या राज्यघटनेचा अभ्यास करतो त्यावेळेस 1967 मध्ये अशीच एक केस झालेली आहे बघा, तुम्ही वाचली पण असेल बघा ती, गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य. ते हेच वर्ष होतं. या वर्षामध्ये जेव्हा राजकीय परिस्थिती अशी होती की अस्थिरता वाढते त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने त्यांच्या अधिकाराचा पुरेपूर वापर केलेला होता. कारण 1951 नंतरनं फर्स्ट टाइम 1967 मध्ये सुप्रीम कोर्टाने फर्स्ट टाइम सांगितलं होतं की गोलकनाथ केसमध्ये की संसद 368 अंतर्गत सुद्धा घटना दुरुस्ती करून, म्हणजे 368 अंतर्गत घटना दुरुस्ती म्हणजे घटनेत डायरेक्ट बदल आहे, लक्षात ठेवा. सो 368 कलम अंतर्गत दुरुस्ती करून सुद्धा संसद नागरिकांच्या मूलभूत हक्कात बदल करू शकत नाही, असा ऐतिहासिक निर्णय याच वर्षी सुप्रीम कोर्टाने दिलेला होता. त्याचं कारण हेच होतं की इथं राजकीय अस्थिरता खूप प्रमाणामध्ये वाढलेली होती. आणि इथून पुढे काय झालं मग, इथून पुढे नियोजित निवडणुका 1972ला असाय पाहिजे होत्या, त्या झाल्या. पण 1972ला विधानसभांच्या झाल्या. आणि त्याच्याबरोबर एक वर्ष अगोदर 1971ला झाल्या. ज्या 1971च्या निवडणुकांचं वैशिष्ट्य असं होतं की इंदिरा गांधी एका बाजूला होत्या, त्यांचे सर्व विरोधक एका बाजूला होते. परंतु इंदिरा गांधींनी लोकांना दिलेल्या कमिटमेंट, इंदिरा गांधींनी दिलेले गरिबी हटावची घोषणा, या सर्व गोष्टींचा माणसांच्या त्या काळी लोकांच्या मनावरती राज निर्माण झालं आणि लोकांनी त्यांना 352 खासदार निवडून दिले 1971च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये. आणि त्यानंतर 1972च्या विधानसभांच्या निवडणुका झाल्या. याचं कारण म्हणजे की इंदिरा गांधींना ही गोष्ट माहीत होती
की राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण प्रादेशिक निवडणुका लढवू शकत नाही, म्हणून त्यांनी ते निवडणुकीचं शेड्यूल काय केलं होतं, बदललेलं होतं. आता परत एकदा जे सध्याचं सरकार आहे त्यांनी रामनाथ कोविंद जे भारताचे माजी राष्ट्रपती राहिलेले आहेत बघा, या रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केलेली आहे. या समितीचा सुद्धा उद्देश काय आहे तर एक राष्ट्र एक निवडणूक हाच उद्देश आहे. आणि एक राष्ट्र एक निवडणूक म्हणजेच काय तर एकाच वेळेस लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पार पाडल्या जातील. तर हा थोडक्यात काय होता सुरुवातीचा सिनेरिओ होता. मग तिथून पुढे पक्षांतर खूप जास्त वाढलं. सिंपल भाषेमध्ये समजून घ्या, पक्षांतर म्हणजे काय हो, आता सपोज ए हा पक्ष आहे आणि दुसरा बी हा पक्ष आहे. पक्षांतर करणे म्हणजे काय, यातून या पक्षातून या पक्षामध्ये जाणे किंवा या पक्षामधून या पक्षामध्ये येणे. सो इकडून तिकडं करणे, ह्या त्याचा सिंपल काय होतो अर्थ होतो. तर बघा 1967 ते 1971 या 4-5 वर्षांच्या कालावधीमध्ये देशभरामध्ये सुमारे 142 खासदार, नॉट अ जोक, 142 खासदार आणि 1900 पेक्षा जास्त आमदारांनी काय केले, आपले पक्ष बदलले. पक्ष बदलले म्हणजे काय, ज्या पक्षाच्या तिकिटावरती ते निवडून आले त्यांनी तो डायरेक्ट पक्षच बदलला. दुसरं अशी एक इंटरेस्टिंग गोष्ट झाली बघा हरियाणामध्ये मला वाटतं त्यावेळेस भजनलाल हरियाणाचे मुख्यमंत्री होते. हरियाणामध्ये एक आमदार होते, त्यांचं नाव होतं गयालाल. ह्यांनी फक्त 15 दिवसामध्ये 3 वेळा पक्ष बदलले होते. म्हणून तेव्हापासून कुठंतरी आयाराम आणि गयाराम ही म्हण प्रसिद्ध झालेली आहे. त्याचं कारण हेच आहे की त्यांचं नाव गयालाल होते, ज्यांनी 15 दिवसामध्ये 3 वेळा पक्ष बदललेले होते. त्याच्यामुळं एक मजबूत कायद्याची गरज त्याच वेळेस काय लागली होती, आपल्याला आवश्यकता आहे असं वाटायला लागलेली होती. परंतु याचं कारण तुम्हाला मी सांगतो की कायदा त्यावेळेस का नाही आला आपल्या घटनेमध्ये. जर आपण व्हिडिओ घेतलेला आहे तर त्या सर्व गोष्टींची माहिती तुमच्यापर्यंत देणं हे माझं कर्तव्य आहे. बघा लक्षात ठेवा, 1967च्या निवडणुका म्हणजे एका बाजूला जे सत्तेमध्ये पहिल्यापासून काँग्रेस पक्ष होता यांची सत्ता एक हाती त्यांना मिळालेली नव्हती. दुसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्ट हे पूर्ण ॲक्टिव्ह झालेलं होतं. आणि तिसऱ्या बाजूला जे विरोधक होते त्यांचा प्रयत्न होता की काँग्रेसला सत्तेपासून कसं बाजूला काढलं जाईल. किंवा 1969ची घटना सर्वांना माहिती आहे की असा तो एक वर्ष आहे की इंदिरा गांधींनाच त्यांच्या पक्षामधून बाजूला काढलेलं होतं. तिथून तर काँग्रेसचे 2 गट पडले ना, काँग्रेस आर आणि काँग्रेस ओ. आणि त्याच्यामधलाच पुढचा पक्ष 1978ला जो आजचा तुम्ही हाताचा पंजा बघता तो काँग्रेस आय, जो 1978ला झाला, जो मूळ काँग्रेस स्वतःला म्हणतात. सो लक्षात ठेवा, म्हणजे अशी परिस्थिती होती की तिथं कुणालाच ह्या गोष्टींची गरज पडली नव्हती. प्रत्येकाला राजकीय तिथं सत्ता, प्रत्येकाला राजकीय फायदा, प्रत्येकाला राजकीय अस्तित्व टिकवून ठेवायचं होतं. त्याच्यामुळे तेवढे यशस्वी प्रयत्न त्या काळामध्ये झालेले नव्हते. पण एक लक्षात ठेवा, आपल्या महाराष्ट्राचे एक व्यक्तिमत्व होते म्हणजे यशवंतराव चव्हाण. त्या काळी गृहमंत्री होते बघा. तर या यशवंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालीच संसदेने एक ठराव पारित केला होता आणि एक समिती नेमलेली होती की याला आपण काय बंदी घालू शकतो का, ह्याला काय आपण आळा घालू शकतो का. या समितीने 1969मध्ये आपला अहवाल सादर केलेला होता. त्यांनी तर क्लिअरली सांगितलेलं होतं बघा, ते म्हणजे की ज्या आमदारांनी पैशाच्या किंवा पदाच्या आमिषाने पक्ष बदललेला आहे त्यांना अपात्र ठरवण्यात यावे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. आणि त्यांच्यावर निवडणूक लढवण्यात बंदी घालण्यात आली पाहिजे अशी शिफारस यशवंतराव चव्हाण या समितीने केलेली होती. लक्षात ठेवा, लोकशाही म्हणजे आपण पहिल्यापासून काय शिकत आलेलो आहे, लोकांनी लोकांसाठी लोकांमार्फत चालवलेलं शासन म्हणजे लोकशाही. आणि ह्या लोकशाहीमध्ये 2 प्रकारच्या अपेक्षा असतात, एक राजकीय अपेक्षा असते आणि एक म्हणजे लोकांची महत्त्वाकांक्षा असते. राजकीय करिअर नक्कीच करताना राजकारण केलं पाहिजे, परंतु लोकांनी ज्या पक्षाच्याकडे बघून तुम्हाला निवडून दिलेला आहे, उद्या जाऊन तुम्ही जर तो पक्ष बदलताय तर त्या लोकांच्या भावनांचं काय, त्या लोकांच्या अपेक्षांचं काय. तर हा एक प्रश्न इथं आपल्याला गंभीर निर्माण होताना बघायला मिळतो. तो आजही प्रश्न आपल्याला पडलेला आहे प्रत्येकाला. भविष्यामध्ये कदाचित ह्याच्यामध्ये अजून काही कडक कायदा तरतुदी होऊ शकतात, हे आपण पुढे गेल्यानंतर बोलूच. परंतु सध्या मला असं वाटतं की या गोष्टी तुम्हाला माहीत असणं अपेक्षित होतं. कारण की कुठलाही मुद्दा ज्यावेळेस तुम्ही डिस्कस करता त्या मुद्द्याच्या पाठीमागची बाजू तुम्हाला थोडी माहीत असली पाहिजे, चालू बाजू आणि भविष्यामध्ये काय होऊ शकतं ती एक बाजू तुम्हाला माहीत असली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला स्वतःचं मत बनवता येऊ शकतं. त्यापुढे बघा, मग जेव्हा यशवंतराव चव्हाण समितीने त्यांचा रिपोर्ट दिला परंतु कोणी ॲक्शन घेतलेलं नाही. कारण की सगळ्याला त्यावेळेस तुम्हाला मी सांगितलं की राजकीय अस्तित्व, स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व ह्या गोष्टी त्यावेळेस खूप महत्त्वाच्या वाटल्या होत्या. त्यात 1971 नंतर इंदिरा गांधींचं ॲक्टिव्ह होणं खूप वाढलं. ते ॲक्टिव्ह होणं इतकं वाढलं की 1975ला अगदी क्षुल्लक कारणावरून म्हणजे अंतर्गत अशांतता या कारणावरून आपल्या देशामध्ये आणीबाणी लावली.
1975चं हे असं एकमेव वर्ष आहे बघा की ज्या वर्षी अंतर्गत अशांतता या कारणावरून आणीबाणी लावली होती. आपले आजोबा वगैरे सांगतात त्या आणीबाणीमध्ये काही काही गोष्टी घडल्या होत्या, तुम्ही तुमच्या आजोबांसोबत डिस्कस केलं असेल. ओके, सो त्यानंतरनं मग जो काळ गेला, मग 1975ची आणीबाणी लागली, 1978 पर्यंत सरकार टिकलं. परंतु 1978 पासून 1980 पर्यंत सरकार चाललं कोणाचं? जनता पार्टीचं. ज्यावेळेस भारताचे मोरारजी देसाई पंतप्रधान होते आणि इंदिरा गांधींच्या काळामध्ये झालेली घटना दुरुस्ती जी आहे 42वी घटना दुरुस्ती 1976, जे आपण वारंवार आपल्या संविधानामध्ये वाचतो, त्या 42व्या घटना दुरुस्तीने ज्या चुकीच्या तरतुदी केलेल्या होत्या त्या परत आणण्याचं काम हे 44व्या घटना दुरुस्तीने केलेलं होतं. त्यावेळेस भारताचे पंतप्रधान होते मोरारजी देसाई. परंतु बहुमत नसल्या कारणाने किंवा एक हाती सत्ता नसल्या कारणाने तेही सरकार आपल्याला पडलेलं बघायला मिळतं. मग तिथून पुढे 1980 नंतरनं परत एकदा काँग्रेस सत्तेमध्ये आलं आणि 1984ला ज्यावेळेस निवडणुका होतात त्यावेळेस काँग्रेसला रेकॉर्ड ब्रेक खासदार निवडून दिले जातात काँग्रेसचे पूर्ण भारतामध्ये. त्या खासदारांची संख्या होती 484. विचार करा, 484 खासदार फक्त काँग्रेसचे निवडून दिले होते 1984ला. मग तिथून पुढे इंदिरा गांधींची हत्या होते आणि पंतप्रधान पद हे राजीव गांधींकडे येतं. जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान पदावरती येतात त्यांच्या काळामध्ये 52वी घटना दुरुस्ती 1985 होते, ज्यानुसार भारतीय आपल्या घटनेमध्ये किंवा संविधानामध्ये 10वं परिशिष्ट जोडलं जातं. त्यालाच तुम्ही काय म्हणता? पक्षांतर बंदी कायदा. पक्षांतर बंदी कायदा असं त्याला तुम्ही म्हणता. त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणलं जातं? अँटी डिफेक्शन लॉ. डिफेक्शनला बंदी घालण्यासाठी अँटी डिफेक्शन, पक्षांतराला आळा घालण्यासाठी पक्षांतर बंदी कायदा तो समाविष्ट केलेला आहे. मग या मूळ कायद्यानुसार काय सांगितलं बघा, बऱ्याच लोकांचं इथं कन्फ्युजन होतं, थोडं समजून घ्या. या मूळ कायद्यानुसार सांगितलं की जर एखाद्या पक्षाचे 1/3 सदस्य, 1/3 म्हणजे किती? 33% सदस्य एकत्र बाहेर जर पडले, एकटे एकटे नाही बरं का, एकत्रच 1/3 जर बाजूला पडले तर त्याला पक्षातील फूट मानून अपात्रतेपासून संरक्षण दिले जात होते. थोडक्यात ह्याचा अर्थ काय होतो तुम्हाला मी सिंपल एका उदाहरणामधून सांगतो. सपोज ए नावाचा एक पक्ष होता, दुसरा बी नावाचा एक पक्ष होता. ए या पक्षामध्ये 100 सदस्य त्यांचे निवडून आलेले आहेत एका पक्षाच्या तिकिटावरती. तर ए मधल्या किती सदस्यांना बी मध्ये जावं लागेल तेव्हा त्यांचं सदस्यत्व टिकणार होतं? तर कायदा काय सांगतोय की ए मधल्या 100 पैकी 1/3 सदस्यांना, म्हणजे 100 पैकी 1 जर तुम्ही 3 काढले तर ते किती सदस्य होतात? 33 सदस्य होतात. म्हणजे ह्याचा अर्थ असा होतोय की मूळ कायद्यात सांगितल्याप्रमाणे 100 पैकी जर 33 सदस्य बी मध्ये गेले तर त्यांचं सदस्यत्व जाणार नव्हतं. तर हे कसं? व्हॅलिड स्वरूपाचं डिफेक्शन समजलं जाणार होतं. ते पात्र म्हणजे वैध स्वरूपाचं ते पक्षांतर समजलं जाणार होतं. पण हे 33 पेक्षा 1 जरी कमी गेला तर सर्वच्या सर्व काय होणार होते? अपात्र ठरणार होते. हा काय होता? मूळ कायदा होता. परंतु भारताच्या राजकारणाची पहिल्यापासून लागलेली एक सवय म्हणावं लागेल आपल्याला, शब्दात तो मी वापरत नाही बघा इथं, परंतु या राजकारणामध्ये कुठेतरी लोकशाहीला समोर न ठेवता प्रत्येकाने स्वतःच्या महत्त्वाकांक्षेला समोर ठेवलेलं आहे. त्याच्यामुळं 100तले 33 जण फोडणं ही काय अवघड गोष्ट नव्हती. त्याच्यामुळं 1 नाही 2 1 नाही 2 अशी इकडे तिकडे करत ते 100 पैकी 33 लोक किंवा 1/3 लोक जे आहेत ते फोडायला पण मागे पुढे बघत नव्हते तिथून पुढे पक्ष. मग तिथून पुढे अशी एक चर्चा सुरू झाली की जो पक्षांतर बंदी कायदा आहे तो थोडा कसा आहे? वीक स्वरूपाचा कायदा आहे, कमजोर स्वरूपाचा कायदा आहे. मग या कायद्याला कुठेतरी थोडं कठोर बनवण्याची आवश्यकता आहे. आणि हे त्या कायद्याला कठोर बनवण्याचं काम जे केलं त्यावेळेस भारताचे एक असे पंतप्रधान ज्यांचं नाव अनेक वर्ष घेतलं जाईल ते नाव म्हणजे अटल बिहारी वाजपेयी. समजून घ्या, हा कायदा कुणाच्या काळात आलाय? तर राजीव गांधींच्या काळामध्ये आलाय. या कायद्यात दुरुस्ती कधी झालेली आहे? अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये झालेली आहे आणि ती दुरुस्ती झालेली आहे 91वी घटना दुरुस्ती कायदा 2003. कायद्यामध्ये काय झाली? सुधारणा झाली. मग सुधारणा काय झाली? तर पूर्वीच्या पेक्षा कायदा अजून थोडा कडक बनवला. कडक कसा बनवलाय बघा, इथं काय म्हणतंय की जर एखाद्या पक्षाचे किमान 2/3 सदस्य दुसऱ्या पक्षामध्ये विलीन झाले तरच त्यांना अपात्रतेपासून संरक्षण मिळतं, अन्यथा सर्व सदस्यांचे पद काय होतं? रिक्त होतं. सेम उदाहरण तुम्हाला देऊन मगाशी सांगतो. आता हेच मगाशी आपण ए पार्टी बघितली होती, आता इथं बी पार्टी आपण बघतोय. ए पार्टीचे किती सदस्य निवडून आलेत? 100. मग इथं आता ए मधल्या किती सदस्यांना? 2/3 म्हणजे इथं 66% होते. जर तुम्ही 100चे 2/3 काढले तर तो आकडा किती येतो? 66% येतो. सो 100 पैकी 2/3 म्हणजे 66 सदस्य जेव्हा बी मध्ये एकत्र जातील
तेव्हाच त्यांचं सदस्यत्व टिकून राहणार आहे. त्या 203 पेक्षा कमी किंवा 66 पेक्षा कमी जर सदस्य बी मध्ये गेले तर ते सगळे सदस्य काय राहतील, अपात्र ठरतील. म्हणजेच पूर्वीचा जो मूळ कायदा होता तो एवढा कडक नव्हता, त्याला कडक बनवण्याचं काम कधी झालं, 2003ला अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये घटनादुरुस्ती झाली होती, 91वी घटनादुरुस्ती 2003. त्यानंतर पुढे हा कायदा जो आहे, मग हा कायदा स्पेसिफिक काय सांगतो, विशेषतः ह्या कायद्यामध्ये कोणत्या कोणत्या तरतुदी आहेत, अशा 4 महत्त्वाच्या तरतुदी आहेत बघा, ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तर हा कायदा कुठल्या कुठल्या परिस्थितीमध्ये आमदार असतील किंवा खासदार, ज्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणतो, त्यांना अपात्र ठरवतो. अशा 4 परिस्थिती कुठल्या आहेत बघा. तुम्हाला पहिली परिस्थिती दिसत असेल की जर एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने म्हणजे स्वतःच्या इच्छेने कायद्याला राजीनामा दिला. म्हणजेच काय, एखादा व्यक्ती XYZ या पक्षाच्या तिकिटावरती निवडून आलाय, निवडून आल्यानंतर त्याने स्वतःचा राजीनामा दिला किंवा त्याने पक्षाचं सदस्यत्व सोडलं तर तो काय ठरतो, पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत अपात्र ठरतो. कळतंय? मग तुम्ही कुठलाही एखादा पक्ष घ्या, त्या पक्षाच्या तिकिटावरती तुम्ही निवडून या, निवडून आल्यानंतर तुम्ही सदस्यत्व सोडलं तर तुम्हाला काय करावं लागतो, राजीनामा द्यावा लागतो. जसं की उदयनराजे भोसले पाठीमागे त्यांनी राजीनामा दिलेला होता, तर त्यांचं सदस्यत्व त्यांनी स्वतःहून सोडलेलं होतं. तिथं काय झाली होती, फेरनिवडणूक झाली होती. ओके, ती जागा काय होत असते, रिक्त होत असते. त्यानंतर पक्षाचा आदेश म्हणजे पक्षादेश ज्याला म्हणलं जातं, ह्याला टेक्निकल शब्दामध्ये व्हीप असा शब्द यूज केला जातो बघा, WHIP, व्हीप असा शब्दाचा उल्लेख केला जातो. या व्हीपचं उल्लंघन केलं म्हणजे पक्षाच्या आदेशाचं उल्लंघन केलं. थोडक्यात काय, पक्षाच्या आदेशाविरुद्ध जाऊन जर एखाद्या व्यक्तीने सभागृहामध्ये मतदान केलं किंवा सभागृहामध्ये पक्षाला मतदान करायचंय, त्या मतदानाला तो व्यक्ती गैरहजर राहिला, म्हणजे फॉर एक्झाम्पल लक्षात ठेवा, कुठल्याही पक्षाचाही काय असतो, अध्यक्ष असतो, आणि तो पक्षाचा जो अध्यक्ष असतो त्या पक्षाच्या अध्यक्षाला कुठल्याही एका व्यक्तीला मुख्य प्रतोद, ह्याला मराठीमध्ये काय म्हणलं जातं माहिती आहे का, व्हीपला प्रतोद असं म्हणलं जातं. एक मुख्य प्रतोद नेमला जातो आणि त्या मुख्य प्रतोदाचा निर्णय हा त्या सर्व पक्षाच्या सदस्यांवरती बंधनकारक असतो. म्हणजे इथे इंटरेस्टिंग गोष्ट काय माहिती आहे का, जो पक्षाचा मुख्य प्रतोद असतो तो कोण असला पाहिजे किंवा नसला पाहिजे हे ठरवतो कोण, पक्षाचा अध्यक्ष ठरवतो. अजितदादा ज्या वेळेस 2019ला राष्ट्रवादीमधून बाजूला पडून जेव्हा BJP मध्ये गेले होते तेव्हा प्रतोद लागू झाला होता. त्यानंतर दादा परत आले होते, तर ते हेच प्रकरण होतं की एक मुख्य प्रतोद असतो, त्या व्यक्तीला त्या पदावर किती दिवस ठेवायचं, किती कालावधीमध्ये ठेवायचं, हा निर्णय कोणाचा असतो, त्या पक्षाच्या अध्यक्षांचा असतो. सो ही दुसरी कंडिशन आहे. तिसरी, एखादा सदस्य हा अपक्ष म्हणून निवडून आलाय. अपक्ष म्हणजे काय, कुठल्याही पक्षाच्या तिकिटावरती तो निवडून आलेला नाही. असा सदस्य जर निवडून आला आणि निवडून आल्यानंतर त्याने एखाद्या पक्षामध्ये सदस्यत्व घेतलं, एखाद्या राजकीय पक्षामध्ये जर तो सामील झाला तर तो सुद्धा काय ठरतो, अपात्र ठरतो. आणि चौथी परिस्थिती, नामनिर्देशित सदस्य जो असतो, 2 प्रकारचे सदस्य असतात बघा भारतामध्ये. एक म्हणजे निर्वाचित सदस्य. निर्वाचित सदस्य म्हणजे कोणते सदस्य, जे जनतेमधून निवडून दिलेले सदस्य आहेत ते निर्वाचित सदस्य, त्याला आपण इलेक्टेड मेंबर म्हणतो. आणि दुसरे नामनिर्देशित सदस्य, ज्यांना आपण नॉमिनेटेड मेंबर म्हणतो. जे नॉमिनेटेड मेंबर असतात ते नॉमिनेट करण्याचा अधिकार केंद्रामध्ये राष्ट्रपतींना असतो आणि राज्यामध्ये राज्यपालांना असतो. ओके, सो राष्ट्रपती राज्यसभेवरती 12 सदस्यांचं नामनिर्देशन करतात. पूर्वी लोकसभेवरती 2 सदस्यांचं नामनिर्देशन करू शकत होते, परंतु 104 नंबरच्या घटनादुरुस्ती कायद्याने ती तरतूद काय केली, रद्द केलेली आहे. सेम राज्यामध्ये 106 सदस्य राज्यपाल हा विधान परिषदवरती नॉमिनेट करत असतो आणि 2 सदस्य हा पूर्वी एक सदस्य 2 सदस्य केंद्रामध्ये राष्ट्रपती अँग्लो इंडियन आणि 1 सदस्य राज्यपाल राज्यातल्या विधानसभेमध्ये नॉमिनेट करू शकत होता. तर ती तरतूद सुद्धा 104 नंबरच्या घटनादुरुस्तीने काय केलेली, रद्द केलेली. मग राष्ट्रपती किंवा राज्यपालांनी नियुक्त केल्यानंतर, लक्षात ठेवा, नियुक्त केल्यानंतर बरं का, इथं महत्त्वाचा मुद्दा काय माहिती आहे का, नियुक्त केल्यानंतर 6 महिन्यांच्या कालावधीनंतर, ह्याचा अर्थच काय, 6 महिन्यापूर्वी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, तर ते चुकीचं असेल. नियुक्त केला एखाद्या व्यक्तीला, तिथून पुढे 6 महिने झाले त्याचे पूर्ण, आणि त्यानंतर जर त्याने एखाद्या पक्षामध्ये प्रवेश केला तर तो काय होणार आहे, पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत अपात्र ठरणार आहे. तर ह्या 4 परिस्थिती आहेत बघा, की ह्या 4 परिस्थितीनुसार जे कायद्यातल्या तरतुदी आहेत ह्या सांगतात की एखादा व्यक्ती कधी अपात्र होऊ शकतो. मग आता प्रश्न काय पडतो आपल्याला, की ह्या अपात्रतेचा निर्णय देतं नक्की कोण, तर ते आपण पुढे काय करू, थोडं डिस्कस करू बघा. आता ह्या अपात्रतेचा निर्णय देण्याचा अधिकार कोणाला असतो माहिती आहे का. आता हे जर तुम्ही लोकसभेच्या बाबतीमध्ये बघितलं आणि इथं विधानसभेच्या बाबतीमध्ये बघितलं, तर लोकसभेच्या बाबतीमध्ये हा अधिकार असतो लोकसभेच्या अध्यक्षांना. लक्षात घ्या,
हा अधिकार असतो लोकसभेच्या अध्यक्षांना आणि विधानसभेच्या बाबतीमध्ये हा अधिकार असतो विधानसभेच्या अध्यक्षांना. म्हणजे थोडक्यात काय, त्यांच्या पीठासीन अधिकाऱ्यांना हा अधिकार असतो. पण आता ह्या कायद्याचा जर तुम्ही व्यवस्थित थोडं बघितलं तर जो मूळ कायदा होता 1985ला ज्यावेळेस आपल्या घटनेमध्ये आला, 10व्या परिशिष्टामध्ये आला, 10व्या अनुसूचीमध्ये आला, तेव्हा जेव्हा हे प्रकरण ह्या पीठासीन अधिकाऱ्यांकडे जातंय त्यावेळेस त्यांनी किती दिवसांच्या आतमध्ये, किती दिवसांच्या म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो कालावधी, किती दिवसांच्या कालावधीमध्ये तो निर्णय दिला पाहिजे अशी कुठेही तरतूद केलेली नव्हती. त्याच्यामुळे ही फक्त नावाला गोष्ट असायला होती, कारण की लोकसभेचा जो अध्यक्ष असतो आणि विधानसभेचा जो अध्यक्ष असतो तो सरकारी पक्षाचाच असतो. कळते तुम्हाला? त्याच्यामुळं सरकारी पक्षालाच भीती असते की जर आपल्यातले काही आमदार जर दुसऱ्या पक्षामध्ये गेले तर आपलं सरकार बहुमतामध्ये आहे ते अल्पमतामध्ये येईल, उद्या जाऊन आपल्याला राजीनामा द्यावा लागू शकतो. सो त्याच्यामुळं हा कालावधी निश्चित मूळ कायद्यामध्ये नाहीये. मणिपूरमधलं एक केस होऊन गेली बघा, किशम सिंग नावाची केस. कुठली? किशम सिंग विरुद्ध मणिपूर राज्य. या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे, स्पष्टपणे सांगितलेला आहे की जो पीठासीन अधिकाऱ्याने निर्णय दिलेला आहे द्यायचा आहे तो 3 महिन्यांच्या आतमध्ये देणं बंधनकारक नाही सांगितलं तर ते काय सांगितलेलं आहे, आवश्यक सांगितलेलं आहे. लक्षात ठेवा, किशम सिंग केसमध्ये 3 महिने निर्णय दिला होता की तुम्ही 3 महिन्यात तुम्ही ते एखाद्या प्रकरणाचा निर्णय द्या, पात्रतेचा किंवा अपात्रतेचा, तर ते तुमच्यासाठी आवश्यक आहे, बंधनकारक आहे का नाही. परंतु परत एक प्रश्न इथं निर्माण उभा राहिला, तो म्हणजे कुठला, की हे 3 महिन्यामध्ये निर्णय देत आहेत का नाही देत, किंवा ह्यांनी दिलाय का नाही दिलाय, ते बरोबर दिलंय का चूक दिलाय, हे ओळखणार कोण? कळतंय तुम्हाला? त्याच्यामुळेच एक फेमस केस झाली बघा, किहुतो होलोहन नावाची केस झाली बघा, 2020ची ही केस आहे, किहुतो होलोहन. या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं की जो पीठासीन अधिकारी आहे, जो पीठासीन अधिकारी इथं बसलाय किंवा इथं बसलाय, केंद्रात लोकसभेत, राज्यात विधानसभेमध्ये जो बसलेला आहे, तो काय करतोय तर तो एक ट्रिब्युनल म्हणून काम करतोय, तो लवाद म्हणून काम करतोय. लक्षात ठेवा, जरी तो सत्ताधारी पक्षाचा असला तरी सुद्धा त्याला लवाद म्हणून काम करायचं आहे, योग्यला योग्य आणि चुकीला चुकी त्याला म्हणायचं आहे. तसं काही होताना तुम्हाला बघायला मिळत असेल किंवा नसेल तर नक्की मला कमेंट करून सांगायचंय तुम्हाला. तर तो काय करेल, एक लवाद म्हणून काम करेल आणि त्याचा निर्णय जो दिलेला आहे तर तो निर्णय कधी कधी तो चुकीचा पण देऊ शकतो. आणि सुप्रीम कोर्ट काय म्हणलं या केसमध्ये की भारतीय राज्यघटनेचं रक्षण करणं, संरक्षण करणं हे काम आमचं आहे ना. त्याच्यामुळेच पीठासीन अधिकाऱ्याच्या विरुद्ध किंवा पीठासीन अधिकाऱ्यांनी, मग लोकसभेचा अध्यक्ष असो किंवा विधानसभेचा अध्यक्ष असो, या दोघांनी जे निर्णय दिलेले आहेत या निर्णयाला काय लागू राहील म्हणले ह्या केसमध्ये, किहुतो होलोहनमध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू लागू राहील. ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजेच काय, ह्याला आपण न्यायालयीन पुनर्विलोकन असं म्हणतो बघा. न्यायालयीन पुनर्विलोकन जे आपण अमेरिकेकडून घेतलेलं आहे. तर ह्या केसमध्ये असं सांगितलं की ह्यांनी दिलेल्या निर्णयाला न्यायालयीन पुनर्विलोकन लागू असेल. म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की ह्यांनी जरी एखादा अपात्रतेचा निर्णय दिला, तो कसाही दिला, तर सुप्रीम कोर्ट त्या निर्णयाचं काय करू शकतं, पुनर्विलोकन करू शकतं आणि तो निर्णय बदलायला भाग पाडू शकतं. कारण की आपल्या घटनेचं संरक्षण करणं हे काम कोणाचं आहे, सुप्रीम कोर्टाचं आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा की अपात्रतेचा निर्णय कोण देतंय, कशा पद्धतीने देतात आणि दिल्यानंतर काय होतं. सो सुप्रीम कोर्टामध्ये अपील करता येऊ शकतं का, तर करता येऊ शकतं बघा. त्यानंतर ना पुढे जो पक्षांतर बंदी कायदा आता आपण डिस्कस केला, तर या पक्षांतर बंदी कायद्याचे नक्की फायदे काय, तोटे काय, हे पण माहीत असणं गरजेचं आहे आपल्याला. उद्या जाऊन तुम्ही मुख्य परीक्षा पण लिहिणार आहात, त्यावेळेस असे क्वेश्चन ज्यावेळेस येतात त्यावेळेस तुम्हाला समजलं पाहिजे की नक्की मुद्दे तुम्हाला कुठले लिहायचे आहेत. कारण की हा असा मुद्दा आहे की अगदी तुम्ही गावातल्या पारावरती बसून सुद्धा डिस्कस करू शकता. पण जेव्हा विद्यार्थी म्हणून तुम्हाला हा अभ्यास करावा लागतो ह्या मुद्द्याचा, त्यावेळेस तुम्हाला त्याचे तोटे, त्याचे फायदे, ह्या सर्व गोष्टी परीक्षाभिमुख कराव्या लागतात. सो त्याच्यामुळं ह्याचे फायदे आणि तोटे तुम्हाला इथे मी दिलेले आहेत बघा. तुम्हाला दिसत आहेत, तुमच्या समोर आहेत बघा हे सगळे. तर ह्याचे फायदे बघूया सुरुवातीला आपण. पक्षांतर बंदी कायद्यामुळे काय झालं, राजकीय स्थिरता आली. जी सुरुवातीला वाढली होती ना ती स्थिरता आली. कारण का, सरकार वारंवार पडण्यापासून रोखली जातात. मग अशीच तुम्हाला सांगितलं की सरकारला सगळ्यात जास्त काळजी कशी असते, सत्तेची असते. तर ते स्ट्रिक्टली ह्या कायद्याचा काय करतात, वापर करतात. त्याला आपण पक्षाचा आदेश म्हणलं होतं. ओके, हा फायदा आहे. त्यानंतर जनादेशाचा आदर म्हणजेच काय, मतदारांशी प्रतारणा आणि फसवणूक थांबते. म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एखादा सदस्य मतदारांमधून निवडून येतोय आणि निवडून आल्यानंतर दुसऱ्या पक्षामध्ये जातोय, तर ह्यात मतदारांचं करायचं काय. सो मतदारांचा पण इथे रिस्पेक्ट केला जातोय या कायद्यामुळं. त्यानंतर पक्षाची शिस्त,
मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की जो पक्षाचा आदेश आहे ज्याला तुम्ही प्रतोद म्हणला होता तो इथं फॉलो केल्यामुळं पक्षाची शिस्त टिकून राहतायला मदत होते. हा झाला तिसरा फायदा. चौथा, भ्रष्टाचाराला आळा घातला जातो इनडायरेक्टली. बघा, पैशांच्या आणि पदाच्या आमिषाला लगाम लागतो. बघा, सध्या चर्चेमध्ये हेच भाग आहे ना, पाठीमागं 50 खोके, आता 100 खोके, काय असेल ते. सो कायद्याचा उद्देश हा आहे की भ्रष्टाचाराला आळा घालणं आहे. पण तो किती आळा घातला जातोय हे तुम्हालाही माहिती आहे, हे मलाही माहिती आहे, आणि हे पूर्ण जे अभ्यास करणारी मुलं आहेत किंवा जे चांगले ज्ञान असणारे जे व्यक्ती आहेत त्या सर्वांना माहिती आहे की किती भ्रष्टाचाराला आळा घातला जातोय. निकोप लोकशाही म्हणजेच की सत्तेच्या राजकारणाला आळा बसून काय मिळतं, स्थैर्य मिळतं. म्हणजे फक्त सत्ता केंद्र ठेवून राजकारणाला इथं महत्त्व दिलं जातं का? नाही दिलं जातं. लोकशाहीला महत्त्व दिलं जातं, लोकांच्या निर्णयाला इथं महत्त्व दिलं जातं. तर हे काय त्याचे फायदे आहेत लक्षात ठेवा या पक्षांतरबंदी कायद्याचे. त्याचे तोटे पण आहेत तेवढेच बरं का. तर तोटे बघा काय काय आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा. म्हणजेच काय? अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय? स्वतःचं मत मांडण्याचं स्वातंत्र्य. लोकप्रतिनिधींना स्वतःचं स्वतंत्र मत मांडता येतं का? नाही मांडता येत. तुम्ही विचार करा ना की एखादा पक्षाच्या विरोधामध्ये मतदान केलं तर तो अपात्र ठरतोय आपण म्हणलं. सो इथं अभिव्यक्तीवरती काय येतं? स्वातंत्र्यावरती गदा येते. हुकुमशाहीला खतपाणी मिळतं. पक्षाच्या आदेशामुळं, म्हणजे पक्षच डॉमिनेट आहे ना, जो पक्ष सांगेल तेच अंतिम आहे. म्हणून तर सुप्रीम कोर्टाने 2024 मध्ये जो निर्णय दिला आपल्या महाराष्ट्रामध्ये झाला होता एकनाथ शिंदे गटाच्या बाबतीमध्ये, त्यावेळी सुप्रीम कोर्ट फक्त म्हणलं की त्या पक्षातले जे सदस्य आहेत त्या संख्येवरती त्या पक्षाचं अस्तित्व टिकून राहणार नाहीये. तर त्या पक्षामधले असलेलं संघटन आणि निवडणूक आयोगाची असलेलं स्टेटस ह्या दोन्ही गोष्टींचा विचार करून त्यांनी तो निर्णय दिलेला होता. त्याच्यामुळेच हुकुमशाहीला इथं खतपाणी घातलं जाऊ शकतं की पक्षादेशाच्या म्हणजे व्हीपच्या भीतीमुळं पक्षाचं नेतृत्व हुकुमशाही सुद्धा बनू शकतं. हे सुद्धा ह्याचा काही तोटा आहे बघा. घाऊक पक्षांतर म्हणजे वैयक्तिक पक्षांतरावर जरी थांबलं तरी सामूहिक बंडखोरी वाढलेली आहे. आता तेच आपण बघतोय सध्या. 9 खासदार होते, 9 पैकी 6 गेले. हे सामूहिक बंडखोरीच म्हणावं लागेल ना. कोणी एक जण गेला तर ते अपात्र ठरले असते. त्यानंतर अध्यक्षांचा पक्षपातीपणा. मगाशीच तुम्हाला सांगितलं की ह्याचा निर्णय घेणारे कोण आहेत? लोकसभेचा अध्यक्ष आहे, तिकडे विधानसभेचा अध्यक्ष आहे राज्यामध्ये. मग दोघंही सरकारचेच असतात. कधी कधी काय होऊ शकतं की ते पक्षपातीपणा करू शकतात. म्हणून तर सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तो लोनमध्ये की तुम्ही जो निर्णय देताय त्याला परत न्यायालयीन पुनर्विलोकन लागू आहे. आणि मतदारांचं नुकसान होऊ शकतं. मगाशीच तुम्हाला सांगितलं की आमदार आणि खासदार मतदारसंघाऐवजी केवळ पक्षाच्या हिताचा काय करतात? विचार करतात. मित्रांनो, होईल एवढ्या कमी वेळामध्ये अगदी तुम्हाला सांगतो गावातल्या माणसाला समजेल अशा भाषेमध्ये हे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये मी सगळ्याचा विचार केलेला आहे, विद्यार्थ्यांचा विचार केलेला आहे, मुलाखतीचा विचार ह्याच्यामध्ये केलेला आहे. ह्याच्यामध्ये अगदी आपल्या भारतामध्ये आपण लोकशाही आहोत, लक्षात ठेवा आपण भारतीय आहोत आणि भारतीय आहोत या नात्याने हा मुद्दा प्रत्येकाला समजला पाहिजे, व्यवस्थितपणे समजला पाहिजे. याचा विचार करूनच हा व्हिडिओ मी काय केलेला आहे तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. तर तुम्हाला नक्कीच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत, तुमच्या गावातल्या विशेषतः त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा की ज्या लोकांना अजून या प्रकरणाबद्दलची खरी माहिती नाही आहे. कारण की आपल्या देशामध्ये सर्वोच्च कायदा आहे. त्याच्यामुळे कोणाचं मत काय आहे हे महत्त्वाचं नाही आहे, कायदा काय सांगतो हे खूप महत्त्वाचं आहे. सो त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या गावातल्या वेगवेगळ्या ग्रुप्सवरती हा व्हिडिओ पाठवा. प्रत्येकाला एक नक्कीच कल्पना येईल की हा कायदा काय आहे आणि काय होऊ शकतं. सो त्याच्यामुळं जर तुम्हाला हे सेशन आवडलं असेल नक्की लाईक करा, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. असेच मुद्दे नवीन तुमच्यासमोर मी नक्कीच घेऊन येत जाईल. मित्रांनो, धन्यवाद.